दर्शन किया करे। हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में। मुख ओ है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती से नहीं शोभा ये हाथ की, ये हाथ जो भगवान का पूजन किया करे। मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में। प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। तन के तो मोरे में दो, तन के तो मोरे में दो, सांसों के तार बोले जय सिया राम जय राम। एवढं भजन करायचे महाराज मीराबाई. हातामध्ये चिपळे घ्यायचे, भजन करत असायचे महाराज. आणि महाराज त्या भगवंताने त्या मीराबाईला आपलंसं केलं महाराज. त्या भगवंतापर्यंत पोहोचू शकल्या. आमचे तुकोबराय महाराज ज्या संतांचा दादा आपण अभंग घेतलाय त्या संतांनी किती भजन केलं महाराज. एकदा काय झालं महाराज, जगद्गुरु तुकोबराय भजन करण्याकरिता कधी कधी भामचंद्र डोंगरावर जायचे, कधी कधी भंडारा डोंगरावरती जायचे, कधी कधी घोडेश्वरावरती जायचे. पण काय घडायचं माहिती का महाराज, देऊ गावातनं थोडंसं पुढे गेलं की तिथे एक चौफुले त्रिफुले एक रस्ता भंडारा डोंगरावरती जातो, एक गुरुडेश्वरावरती जातो आणि एक भामचंद्रावरती जातो. असे 3 डोंगरावरती 3 रस्ते जातात. आणि तुकोबराय भजनाला निघून जायचे महाराज. आज या डोंगरावरती, उद्या त्या डोंगरावरती, परवा त्या डोंगरावरती, असं भजनाला निघून जायचे. भजनाला निघून गेल्याच्या नंतर महाराज तुकोबरायांची बायको संत जनाबाई महाराज प्रेमाने तुकोबराय काय म्हणायचे माहिती का, आवली म्हणायचे. आज प्रेमाने काही पण बोलतात, ते मी बोलू शकत नाही. तर ते प्रेमाने आवली बोलायचे. तेव्हा तुकोबरायांच्या त्या आवलीने त्या तुकोबरायांना विचारलं, देवा तुम्ही कोणत्या डोंगरावरती भजनाला जातात मला सांगून जात जा, कारण मला त्रास होतो म्हणून नाही, तर तुम्हाला न्याहारी करण्याकरिता वेळ होतो, उशीर होतो, त्रास होतो तुम्हाला, म्हणून मला सांगून जात जा की तुम्ही कोणत्या डोंगरावरती भजन करण्याकरिता जाणार आहे. तेव्हा तुकोबरायांनी सांगितलं, तुकोबरायांच्या संत जनाबाईंना सांगितलं, आवले म्हणले, आवले जिजाबाई क्षमा असावी. तर जिजाबाईंना सांगितलं, आवले मी ज्या डोंगरावरती जाणार आहे ना, तू एकदा देऊगावाच्या पुढे आली, त्या रस्त्याची माती घ्यायची आणि कानाला लावायची. ज्या मातीतून तुला विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ना, समज मी त्या डोंगरावरती भजन करण्याकरता गेलोय. कशाची ताकद एवढी, त्या नामचिंतनाची महाराज. एवढं नामचिंतन करायचे, एवढं नामचिंतन करायचे महाराज की त्यांच्या पायाला, त्यांच्या पाय ज्या मातीला लागले ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. संत जनाबाईंच्या गौऱ्यांना हात लागले, त्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. आपल्या गौऱ्या काय बोलतात माहितीये का, आपल्या गौऱ्याला फक्त मिसरीच सापडते. सकाळी सकाळी मुंबई पुन्हा त्याच्यातच ते, म्हणजे आत्ताच्या काळात ते राहिलं नाही. जनाबाईंच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या महाराज. किती नामचिंतन केलं असेल. म्हणून माझी एकच विनंती, भगवंताचं नामचिंतन करत जा, नामचिंतन करा, संतांच्या संगतीमध्ये राहा. संतांच्या संगतीमध्ये राहिलं की आपल्या मूळ ठिकाणची जी वाईट वासना असते ती सहज प्रकारे लोप पावते. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. संत चरण रज
चरण रज लागता सहज वासनेचे भेद गळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख गुरु गडी वाढू लागे. मग महाराज म्हणतात की संतांच्या संगतीमध्ये राहिले की आपल्या मूळ ठिकाणची वासना लोप पावते. मग आपल्याला भगवंताच्या नामात चिंतनाची आवड निर्माण होते. आवड निर्माण झाली की झाली महाराज की सुख प्राप्त व्हायला सुरुवात होते. सुख प्राप्त होतं महाराज. सुख हे बाजारामध्ये विकत भेटतं का महाराज? तर नाही. सुख जर पाहिजे असेल ना तर तुम्हाला संतांची संगत करा.